राघव चड्डा नाव आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. नुकत्याच लोकसभा अधिवेशनात मिडल क्लास गोरगरिबांची बाजू अतिशय उत्कृष्टपणे मांडत असताना संपूर्ण देशवासियाचं लक्ष वेधलं. सुशिक्षित डिप्लोमॅटिक पर्सन म्हणून आणि एक देशाची गरिबी दूर करेल असा एक आशेचा किरण मागच्या महिन्याभरात निर्माण झाला होता. पण काय आज परिस्थिती बघा. राघव चड्डा यांच्या भाजप प्रवेशच्या वल्गना केल्या जात आहेत. नव्हे तर सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ सुद्धा भाजपच्या पदाधिकाऱ्यांसोबत फिरत असताना किंवा चर्चा करत असताना व्हायरल होत आहेत. मग काय गरज होती जर त्यांना आम आदमी पार्टीमध्ये सरकार किंवा पार्टीचे लोक सपोर्ट करत नव्हते, त्यावेळेस देशभरातील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं होतं. याला कारण काय तर देशाच्या मिडल क्लास आणि गरीब लोकांचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ते राघव चड्डा अतिशय समर्थपणे आणि सबळ पुराव्यानिशी मांडत होते. म्हणजे असं तर नाही ना की देशातले सर्व हुशार आणि आवाज उठवणारे लोक फक्त भाजपकडेच ठेवायचे. काय भाजपची ही रणनीती आहे किंवा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना व इतर पक्षाला अशा प्रकारची लोक सांभाळण्यात अपयश येते? खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो. राघव चड्डा एक नाव असं म्हणायला हरकत नाही. देशात सध्या राघव चड्डा बस नाम काफी है. जसं अच्छे दिन आएंगे असं म्हणताच आपल्याला लगेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा चेहरा आठवतो. तसंच गरीब आणि मिडल क्लास यांचा प्रश्न जर विचारला किंवा सेलफोन या कंपन्याचा जरी विचार केला तर आपल्या समोर लगेच चेहरा येतो राघव चड्डा यांचा. राघव चड्डा एक सुशाल, एक सुशिक्षित आणि अभ्यासपूर्ण खासदार. या खासदारांनी मागील काळात, मी नाही सांगत, मागील काळात कितीही पैसे आणि दबाव दिला तरी मी भाजपमध्ये जाणार नाही अशा प्रकारचं अधिकृत स्टेटमेंट दिलं होतं. जितने नेताओं के नाम मैंने पढ़े, विपक्ष के नेताओं के, इन्हें बुलाकर बोला जाता है कि भारतीय जनता पार्टी ज्वाइन कर लो. अगर भारतीय जनता पार्टी में शामिल हो जाओगे तो आप पर कोई मुकदमा नहीं होगा, आपको बाइज्जत बरी कर दिया जाएगा.